नमस्कार. सिटी न्यूजच्या क्राईम स्पेशल बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनमध्ये पाहूया गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. IPL सामन्यांवर सुरू असलेल्या या सट्ट्याचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने चालक मालकासह 3 जणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी नुकतीच गुन्हे शाखेची विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत शहरात चालणाऱ्या क्रिकेट सट्ट्यांवर प्रभावी मोहीम राबविण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक सक्रिय झाले होते. 20 एप्रिल रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा ग्राम येथील एका घरामध्ये महेश सुरेश पाटकर हा इसम इतर काही लोकांसह गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळवत आहे. हे लोक मोबाईल फोन आणि ऑनलाईन बेटिंग ॲपद्वारे पैशाची हारजीत लावत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांनी पंचासह या ठिकाणी छापा टाकला. धाडी दरम्यान 3 इसम मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करून क्रिकेट बेटिंगची सट्ट्याचे व्यवहार करताना मिळून आलेत. हे सर्व मोबाईल ॲपद्वारे व्यवहार करीत होते आणि त्याची नोंद रजिस्टरवर करीत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल तपासले असता त्यामध्ये क्रिकेट बेटिंगच्या व्यवहारांचे रेकॉर्डिंग आणि नोंदी आढळून आल्यात. शासन आणि जनतेची फसवणूक करून गैरकायदेशीररित्या बनवलेल्या फाईन एक्सचेंज नावाच्या बेटिंग ॲपवर हे लोक सट्टा खेळवत असल्याचे निष्पन्न झालेत. या कारवाईत पोलिसांनी 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 3,60,000 रुपये किमतीचे 9 मोबाईल फोन, 2 लाख रुपये किमतीचे 2 लॅपटॉप आणि सट्ट्याच्या हिशोबाचे रजिस्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 34 वर्षीय राहणार अंबा कॉलनी महेश सुरेश पाटकर मुख्य चालक, तर आमनेर वरुड येथे राहणारे 36 वर्षीय अभिजित अरुण पेटकर, बडनेरा अमरावती येथील 30 वर्षीय सागर रामकृष्ण निर्भते असे तपासात समोर आले आहेत. मुख्य आरोपी महेश पाटकर याने सट्ट्यासाठी लागणारी ID फाईन एक्सचेंज यवतमाळ येथील रितेश जोशी नावाच्या इसमाकडून घेतली होती. तसेच क्रिकेट सट्ट्याची उतारी तो पुणे येथील गणेश उर्फ परेश मोहन भूत उर्फ अग्रवाल याला देत होता. या दोन्ही पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तुतार्स ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये प्रचलित कायद्यांप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवाच्या दिवशी एक 15 वयाची मुली, त्यांना आम्ही आमच्या स्तरावर त्यांच्या फॅमिलीला संपर्क केले होते की तुमच्यासोबत जे आरोपी, जे मुख्य आरोपी अयान म्हणून आहे, त्यांनी जे काही तुमच्या सोबत संपर्कात आला होता त्याबद्दल तुम्ही ऑन रेकॉर्ड येऊन पोलिसांना स्टेटमेंट किंवा तक्रार द्या म्हणून. हे आमची प्रयास जे आहे ते सुरुवातीपासून सुरू होता, पण फायनली ते विक्टिम जे आहे त्यांची आई, ते दोघे कन्व्हिन्स झाले आणि ते 15 सालची जे मुली आहे ते त्यांच्या आईसोबत आमची जे पोलीसची टीम आहे, महिला अधिकारी आणि त्यांच्यासोबत इतर जिल्हा लेवलचे जे महिला आणि बाल विकास डिपार्टमेंटचे अधिकारी आहे, ते एकत्रित ते मुली आणि त्यांच्या आईला भेटून ते मुलीची स्टेटमेंट जे आहे ते रेकॉर्ड केलेली आहे. आणि त्याप्रमाणे ते स्टेटमेंट जे आमची ऑलरेडी जे FIR रजिस्टर केलेली होती त्या FIRला ते स्टेटमेंट आम्ही जोडून
पुढचे जे तपास आहे ते आम्ही करणार. आणि हे जे 15 सालची जी मुली ते ऑन रेकॉर्ड फायनली आलेली आहे. दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स. म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्यामधले एकूण 8 विक्टिम्स होते आणि 8 विक्टिमपैकी एक विक्टिम हे मुली आहे. तर आय एम व्हेरी हॅपी टू डिस्क्लोज दॅट की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांचे स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. आणि ऑब्विसली तुमची जे आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे. हे एक विषय होता. नेक्स्ट, कालच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 उझेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात एक तक्रार जे आहे ते गोपनीय सोर्सेस थ्रू आमच्याकडे इन्फॉर्मेशन आला होता. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनचे महिला अधिकारी आणि स्टाफ ते एक वेगळे लोकेशनला पाठवून ते जे तक्रारदार आहे त्यांना ते टीम जाऊन भेटले. आणि हे जे पोलिसांची टीम आहे ते तक्रारदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेली आहे ऑन रेकॉर्ड. हे जे तक्रारदार आहे ते एक 16 वर्षीय मुलीची आई आहे आणि त्यांच्या स्टेटमेंट वरून उझेर खान, इक्बाल खान त्यांच्या विरोधात आम्ही एक वेगळी FIR रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन्स ऑफ 78 BNS आणि सेक्शन 12 पॉक्सो ॲक्ट. हे म्हणजे 18चे खालच्या मायनर मुलींना पाठलाग करण्याचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन्स अंडरला जे आहे नवीन एक गुन्हा पोलीस स्टेशन परतवाडा अंडरला काल रात्री दाखल केलेली आहे. नंतर वरिष्ठाकडून आम्हाला असा निर्देश जे आहे ते आलेली आहे की एक विक्टिम परवा ते ऑन रेकॉर्ड आलेली आहे आणि कालच्या दिवशी आणखी एक विक्टिमची आई ते समोर येऊन त्यांची वेगळी स्टेटमेंट दिली आणि त्याप्रमाणे वेगळी एक FIR दाखल केलेली आहे. तर ह्याबद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केलेली आहे. तर दे आर सॅटिस्फाईड विथ द लेवल ऑफ प्रोग्रेस. आणि त्यांच्याकडून आम्हाला आणखी एक निदर्शन आला. इनफॅक्ट 2 इन्स्ट्रक्शन्स आम्हाला भेटलेली आहे. नंबर 1 की विक्टिम्सला गोपनीय पद्धतीने विनंती करून अप्रोच करून त्यांना समोर येऊन तक्रार द्यायची प्रयत्न जे आहे ते गोपनीय पद्धतीने सुरू ठेवा असा एक इन्स्ट्रक्शन्स जे आहे आम्हाला मिळालेली आहे. आणि सोबत सेकंडली जे काही डिजिटल डिव्हाइसेस जे आम्ही जप्त केलेली आहे ते डिजिटल डाटाची ॲनालिसिस आणि ते सोडून आणखी फॉरेन्सिक जे ॲनालिसिस आहे त्यावर जास्त फोकस करा असं पण सिनियर्सनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. सो दॅट जास्त ते जास्त एव्हिडन्स गोळा करून ते केस टाईट करायची असं इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. तर वी आर वर्किंग ऑन द सेम थिंग.
शिरसगांव पुलिस स्टेशन के हद्दी में परसों के दिन में पुलिस को ऐसा इंफॉर्मेशन मिला था कि एक वयोवृद्ध लेडी जो ओल्ड एज लेडी है उनके साथ में एक सेक्सुअल असॉल्ट हुआ है करके। तो पुलिस ने इमीडिएटली घटनास्थल पे पहुंच के विक्टिम को जो है हॉस्पिटलाइज किया था। एंड ड्यूरिंग हॉस्पिटलाइजेशन प्राइमरी डॉक्टर के तपासनी के हिसाब से उनका कहना था कि लेडी के साथ में शायद सेक्सुअल असॉल्ट हुआ है। तो इसकी गंभीरता को देखते हुए इमीडिएटली 4 पुलिस की टीम रवाना किए थे। एक तो विक्टिम की आइडेंटिटी पता लगाने के लिए एंड सेकेंडली आरोपी कौन है उनको ट्रेस करने के लिए। तो विक्टिम की आइडेंटिटी जो है हमको पता चल गया था, वो एमपी साइड के रहीवासी है जो परतवाड़ा में मेडिकल ट्रीटमेंट के लिए आ रही थी। और आने के दौरान में इनके प्रवास के दौरान में आरोपी जो 2 व्हीलर पे था उन्होंने खुद से विक्टिम को लिफ्ट देने का ऑफर किया। एंड जो वृद्ध महिला है उनके बाइक पे चढ़ी थी और उनके साथ में जा रही थी। तो आरोपी ने एक सुनसान जगह पे गाड़ी को रोक के और सड़क के किनारे जो क्षेत्र है उसमें जबरदस्ती से विक्टिम को ले जाके उनके साथ में शारीरिक अत्याचार किया था। तो 4 टीमों ने आरोपी को निष्पन्न कर लिया था और कल सवेरे जो है आरोपी को अरेस्ट कर लिया है। एंड ये पूरे विषय में विक्टिम के स्टेटमेंट के हिसाब से एफआईआर भी रजिस्टर किया और आरोपी जो है उसको अरेस्ट भी कर लिया है। एंड ऐसा भी हमको पता चला है कि आरोपी का जो है प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड है, तो तपास भी उस हिसाब से हम करेंगे। एंड आरोपी के खिलाफ में प्रिवेंटिव एक्शन भी जो है वैसा हम प्लान कर रहे हैं। थैंक यू। परतवाडा येथील बहुचर्चित प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। अयानचे नवनवीन कारनामे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत। हातात रिव्हॉल्वर, समोर नोटांची बंडलं आणि लाखोची थार गाडी। अयानचा एक जुना व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे। मात्र प्रश्न हा उपस्थित होतोय की सामान्य तरुणांनी तलवारीने केक कापला तरी कारवाई करणारे पोलीस अयानच्या या उघड दहशतीकडे दुर्लक्ष का करीत होते? परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, नाव एक पण कारनामे अनेक। सोशल मीडियावर स्वतः दरारा निर्माण करण्याकरिता अयानने अनेक रील्स बनवले होते। यातील एका व्हायरल व्हिडिओमध्ये अयान चक्क लाखो रुपयांच्या थार गाडीत बसलेला दिसत आहे। त्याच्या एका हातात रिव्हॉल्वर आहे तर समोरच्या सीटवर 4 महागडे मोबाईल आणि रोख नोटांची बंडल पडलेली दिसत आहे। हे रील्स सोशल मीडियावर हजारो लोकांनी पाहिलेत, परंतु स्थानिक पोलिसांना याची भणक कशी लागली नाही असा संतप्त सवाल आता नागरिक विचारित आहेत। वाढदिवसाला तलवारीने केक कापला तरी पोलीस तातडीने गुन्हे दाखल करतात, मग रिव्हॉल्वर चमकविणाऱ्या अयानवर इतके दिवस मेहरबानी का दाखविण्यात आली? अयानच्या या रील लाईफ मागचे रिअल गुन्हे आता एक एक करून बाहेर येत आहेत। अयान अहमदचे हे व्हिडिओ आता पुराव्याच्या रूपाने पोलिसांसमोर आहेत। आता पोलीस यावर कठोर कारवाई करतात की पुन्हा एकदा तारीख पे तारीख मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मैं दिलो जान से यकसानियत के साथ आपके सवाल के जवाब में ये कहूँगा कि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया में जो इसकी सज़ा होती है, जैसे मेरी मालूमात में आई है कि उसको ज़िंदगी भर की सज़ा हो सकती है उसके जुर्म पर, तो उसमें ज़रा भी कमी नहीं करना चाहिए। अगर उसमें ज़रा भी कमी की गई तो ये समाज पर जुर्म होगा अदालत का, कमी का। इसलिए कि वो सबक लेने वाली, लेसन लेने वाली जब सज़ा में गिरफ्तार होगा तो उसके जैसी जहनीत रखने वाले लोग उस काम को करने के लिए डरेंगे। और अगर इसमें घालमेल की गई, लिहाज किया गया, तो फिर ये एक चलन हो जाती है कि क्या हो रहा है उसका कुछ नहीं होता है या कमी हो जाती है। तो सज़ा में कमी जो है वो मुजरिमों को और ज़्यादा हिम्मत और साहस दिलाती है, इसलिए कमी बिल्कुल ना की जाए उसमें, उसकी सज़ा में। अब इसका जिम्मेदार पहले तो उसके आसपास का माहौल जिसने भी दिया होगा वो इसका जिम्मेदार है। उसने खुद अच्छे बुरे की समझ पाया
तो अब यहाँ से वो खुद जिम्मेदार हो रहा है। उसके तमाम जो की कराई है उसको देखकर जो उसके दोस्त बन रहे हैं और उसको अहमियत इम्पोर्टेंस दे रहे हैं वो खुद जिम्मेदार है। और इस्लाम में तो मुजरिम को हालात जुर्म के देने वाले भी उसके बराबर मुजरिम करार पाते हैं। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बघूया पुढील घडामोडी। नागपूरमधील माणकापूर पोलीस ठाण्यात 4 तरुणींनी एनजीओ संचालक रियाज काझी याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार रियाज काझी हा तरुणींना नमाज पठण करण्याकरिता आणि मुस्लिम धर्माच्या काही चालीरीती पाळण्याकरिता दबाव टाकत होता। तसेच धार्मिक भावना दुखाविणारे वक्तव्य करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। संबंधित एनजीओ स्लम परिसरातील मुलांना शिक्षण देण्याचे काम करत असल्याची माहिती आहे। माणकापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरेश काडसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 तरुणींच्या तक्रारीवरनं रियाज काझी याच्या विरोधात विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून तक्रारदार तरुणींचे जबाब नोंदविले जात असून आरोपीचीही चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणाचा अधिक तपास माणकापूर पोलीस करीत आहेत। त्याच्यामध्ये काही मुली परवा आपल्याकडे आलेल्या होत्या आणि त्यांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाचा एक एनजीओ आहे, त्याच्यामध्ये रियाज फाजिल काझी हा आरोपी आहे, त्याच्याकडे त्या एनजीओ मध्ये पगारी तत्वावर काम करतात। त्या मुलींनी आपल्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यापैकी एक जी मुलगी आहे तिचा 1.5-2 वर्षापूर्वी आरोपीने विनयभंग केलेला आहे। मुलींना तो मुस्लिम चालीरीतींची काही माहिती देत होता आणि 8 दिवसापूर्वी एका मुलीच्या आईला फोन करून आरोपीनं इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी काही निगेटिव्ह माहिती दिली, कॅरेक्टरविषयी चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामुळे त्या मुली एकत्र आल्या आणि परवा आपल्याकडे तक्रार दिलेली आहे। याच्या तक्रारीमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(2), 78(2), 296, 302, 356 आणि IT ऍक्ट 66C प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सेम डे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू करून आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला काल मान्य न्यायालयात हजर केलं। मान्य न्यायालयाने आरोपीला 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ही जी एनजीओ आहे ती ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील स्लम एरियातील लेबर क्लासमधील जे लहान मुलं आहेत जी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काम करतोय असं आरोपीचं म्हणणं आहे। आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून 4 मुली विक्टीम आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। एकच आरोपी यामध्ये आहे आणि पुढील तपास चालू आहे। नागपूरमध्ये एनजीओ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे। महिलांच्या विनयभंगाच्या आरोपानंतर विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। नेमकं काय घडलं आणि आता पुढे काय? नागपूरच्या माणकापूर परिसरातील एनजीओ प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे आणि आता या प्रकरणात विश्व हिंदू परिषदही सक्रिय झाली आहे। महिलांच्या विनयभंगाच्या आरोपानंतर आणि संस्थेतील कथित गैरप्रकारांमुळे वातावरण तापलं आहे। या पार्श्वभूमीवर व्हीएचपीचे शहर मंत्री अमोल ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी झोन क्रमांक 2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची भेट घेत निवेदन सादर केलेत। या निवेदनामध्ये मुख्य आरोपी रियाज काझी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित एनजीओच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांचा आरोप आहे की अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, अन्यथा याचे गंभीर परिणाम समाजावर होऊ शकतात। दरम्यान पोलिसांनी आधीच या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। आता या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि आरोपीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूरमधील या एनजीओ प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे। आता पोलीस तपासातून सत्य काय समोर येते आणि आरोपीवर कितपत कठोर कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। निवेदनाच्या माध्यमातून मानकापूरला जे घटना घडलेली आहे, जी एनजीओ आहे आणि तो काझी नावाचा जो व्यक्ती आहे तो एनजीओला चालवतो, त्याचे 2 एनजीओ आहे। त्या एनजीओ मध्ये ज्या मुली शिकतायत त्या मुलींना जबरदस्ती कुराण वाचणे, त्यानंतर तिला जाताना आपण जे रामराम करतो
त्याच्या बदली ते त्यांच्या त्या देवाचे जे नाव घेतात ते करणे, बळजबरी त्या प्रकारचे झाले, अश्लील चाडे तिच्यासोबत करण्यात आले. तिने जर नकार दिला तर तिच्यासोबत अश्लील चाडे करण्यात आलेले आहे. हा प्रकार, हा परतवाड्याचा प्रकार आणि नाशिकचा प्रकार, हा सर्व प्रकार एकसारखा आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रात या 15 दिवसात जे काही होत आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण संशय आहे. आता आम्ही हा प्रश्न आरोप करताय, ह्या सर्व घटना एकसारख्या आहे. ह्या सर्व घटनाचा संबंध आतंकवाद्या संघटनेसोबत आहे. यांना जी फंडिंग होत आहे ती फंडिंग त्याची जांच झाली पाहिजे. ते SIT मार्फत झालं पाहिजे. एकदम निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कडक कडक कारवाई झाली पाहिजे. ही आम्ही विषय घेऊन आज आपल्या इथले जे DCP साहेब आहेत झोन नंबर 2, तर आमची पूर्ण टीम, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि धर्मप्रसारची टीम, आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जरीपटका परिसरातील निर्मल कॉलनी येथे शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईत फिरोज खान आणि मोहम्मद शकील या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता तब्बल 85 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या गांजाची अंदाजे किंमत 21,25,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितलेत. याशिवाय 3 मोबाईल फोन, 1 वजन काटा आणि 3 चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 48,70,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणात हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी हा आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत. ऑपरेशन थंडर 2 अंतर्गत गुन्हे शाखेने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध असा गांजा जो जवळजवळ 85 किलो आहे तो मिळून आलेला आहे. त्याच्याबरोबरच तो संपूर्ण गांजा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींनी वापरलेले वाहने, मोबाईल हे सर्व जप्त करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 48,70,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त करून सदर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि तो गांजा कुठून आणला होता याच्याबद्दल पुढचा जो तपास आहे तो आमच्याकडे क्राईम ब्रँचला आणि पोलीस स्टेशन जरीपटका या ठिकाणी सुरू आहे. मध्ये फिरोज खान सरदार खान राहणार मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो. मोहम्मद शकील मोहम्मद भुरू हा जो आहे यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो. असे हे 2 आरोपी सध्या ताब्यात घेतलेले आहेत आणि एक आरोपी ह्याच्यामधला अजून वॉन्टेड आहे. देखिए, जब तक मैं पुलिस की जांच या ऐसा कुछ सामने नहीं आता तब तक मैं बोल नहीं सकता, क्योंकि कोई भी चीज़ें जो बोलना है वो आधिकारिक लेवल पे बोलना चाहिए. अगर किसी का कोई एविडेंस है, किसी का कोई प्रूफ है, उसके बिना बोलना, किसी को भी बोलना वो ठीक नहीं. और माननीय श्री बावनपुरे साहब ने अगर आपने देखे तो 2 दिन पहले बयान दिया है कि कोई भी अगर पुष्टि करनी है तो आधिकारिक तौर पे करनी चाहिए, एविडेंस के साथ करनी चाहिए, कोई सपोर्टिंग डॉक्यूमेंट्स के साथ करनी चाहिए. तो मैं कुछ भी ऐसा बोलने से पहले, क्योंकि यहाँ के जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे श्री देवेंद्र फडणवीस जी, और उनकी हर चीज़ों पर नज़र है, तो ऐसा कुछ भी होगा तो आपके सामने बिल्कुल लाया जाएगा. और आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है. जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया, उसमें वो NGO के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की बोल, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है. कंप्लेंट क्या है, कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए. जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना चाहिए. कान्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील MHSK पेट्रोल पंपाजवळ 3 युवती स्कूटरवरून वाघोली गावात मैत्रिणीच्या लग्नासाठी जात होत्या. यावेळी स्कूटर घसरल्याने तिघीही रस्त्यावर पडल्यात. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने रश्मी विनोद बागडे या 23 वर्षीय युवतीला जोरदार धडक दिली. या धडकेत रश्मीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघी गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालाय. घटनेची माहिती मिळताच कान्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात आदिवासी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाने मोठे रूप घेतले आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांनी राळेगाव बंदची हाक दिली आहे.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत असताना या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. राळेगाव तालुक्यात मागील 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागे मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात असून अल्पवयीन मुलींना परराज्यात विक्री करून देह व्यापारासाठी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यासोबतच काही संघटनांनी धर्मांतरणाच्या कटाचाही संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राळेगाव बंदची हाक देत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज कडकडीत बंद करण्याचा उद्देशाने हेतू सर्व व्यापारी वर्ग, सर्व विविध पक्षाच्या संघटना मिळून आज झालेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्या घटनेचा निषेध करणे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणे. कारण पोलीस विभाग ताकदीनं तपास करत आहे. अनेक लोकांना त्यांनी तपासासाठी हातात घेतलेलं आहे. त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस विभागाचं मॉरल आणि प्रोत्साहन द्यावं त्यांना त्यासाठी समर्थनार्थ आणि झालेल्या घटनेचं निषेधार्थ हा कडकडीत बंद आहे आणि शांततामय आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. कारण शांततामय शहर आहे, शांतता राखणारे इथले लोक आहेत. त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, कुठल्याही प्रकारची शंका नाही. तसेच संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा अशीही मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली जात आहे. हा प्रकार आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्याने आदिवासी मुलीच असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या नागरिकांमध्ये तीव्र संताप असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी होत आहे. या प्रकरणावर यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. राळेगावमध्ये परवा एक बालविवाह करणार होता म्हणून आम्हाला माहिती आलेला होता. त्याच्या रिलेटेडमध्ये जो बालविवाह जो मुली आहेत ती पण आदिवासी होता आणि मुलगा पण आदिवासी होता. त्या रिलेटेड आम्ही गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे 5 लोकांच्या विरुद्ध. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जो कॉन्ट्रोवर्सीमध्ये जो 2 नाव आलेले आहे, कल्याण कुरेशी आणि त्यांचे पती म्हणजे मजर कुरेशी, त्यांना पण आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आलेला आहे. पण काल रात्री मजर कुरेशीच्या ताब्यातून आम्हाला एक तलवार मिळाल्यामुळे त्यांच्यावर एक आर्म्स ॲक्ट 425 अनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेला आहे. यवतमाळच्या राळेगावमध्ये सध्या एका गंभीर आरोपाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 34 मुली बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेला मजहर कुरेशी आता पोलिसांच्या रडारवर आहे. परंतु या सगळ्या प्रकरणावर आता मजहरच्या वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मजहरचे वडील शरीफ कुरेशी म्हणतात की माझा मुलगा मजहर असं काही करूच शकत नाही. आपल्या मुलावर लावण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. राळेगावातील वाढता तणाव आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शरीफ कुरेशी यांनी आपल्या मुलाची बाजू मांडली आहे. मात्र दुसरीकडे प्रफुल्ल चव्हाण यांनी लावलेले आरोप अत्यंत गंभीर असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. काय आहे या प्रकरणाचे सत्य? खरोखरच 34 मुली बेपत्ता आहेत का, की हा एक केवळ आरोप आहे? पाहूया सविस्तर. नाही सर, आम्हाला याची जर माहिती आम्हाला जर असती तर आम्ही असं करूच नाही दिलं असतं. हे काहीच माहीत नाही आम्हाला आहे का नाही म्हणून. ह्या नंतर हा प्रश्न झाल्यानंतर, ह्या घटना घडल्यानंतर मग माहिती पडलं आम्हाला. काही असं होऊ शकते, काही नाही असं होऊ शकते. असं तर करू शकत नाही सर. कोणाच्या याच्यात येऊन जर केलं असेल तर काही सांगता येत नाही सर. याच्याबद्दल काहीच माहिती नाही आम्हाला आणि आम्ही त्याला ओळखत बी नाही. हे नंतरच माहीत झालं की हे असं असं आहे बामुनीचं, ह्याच्यासोबत असं आहे म्हणून नंतर माहीत झालं आम्हाला. केव्हा हा प्रकरण घडलं त्यानंतर तेही नाही माहीत आम्हाला. तो कुठं राहत होता, कुठं अतिक्रमण करा हे बी माहीत नाही सर आम्हाला. नाही सर, माहितीच नाही याच्याबद्दल. आणि ती क्लिप वगैरे असं मोबाईलचं काही मला समजत नाही खरी गोष्ट म्हणजे. नाही नाही नाही, घर सोडून कुठंच नाही जायचं सर, घरीच राहायचं. त्याचा व्यवसाय काय आहे? व्यवसाय चिकनचा होता सर. माझाच धंदा आहे चिकनचा. माझ्याच दुकानावरच राहत आणि ठेकेदारी वगैरे करतो आम्ही पुन्हा.
ते सुरुवातीला पहिले आमचे जे धंदे होते सर तर त्यावेळेले करे, पण त्याच्यानंतर हा बंदीचा ज्यावेळेले हे आला तेव्हापासून त्यांना बंद करून दिले होते सर. तर त्यांना काय म्हणावं, आता त्यांना ते निवेदन दिल्यानंतर सगळे ते लोक आले आणि त्यांनी ते फोडफाड केलं, तर त्याच्याबद्दल आपण काय म्हणावं. आमच्या गावात तर कधी सर असं झालेलं नाही आहे आणि आमच्या गावात असं वातावरणही कधी नाही झालेलं, जातीवाद नाही कधी झालेला आहे. माझी वय एवढी आता 64 वर्षात जाईल, पण कधी मी असं पाहिलेलं आहे. आणि मी सगळ्यासोबत लोकांसोबत सगळं राहतो. जातीभेद असं काही मी हे करत नाही आमच्या इथं कधी, आणि असं कधी घडलंही नाही का जातीभेद आमच्या गावात कधी झालं म्हणून. आता त्यांनी तपास करून पाहाल, त्याच्याबद्दल आपण कसं म्हणणार, त्यांच्याकडे आहे तो तपास. असं तर होऊ शकत नाही सर, कारण की तो घर सोडून गेलाच नाही, तर मग मी कसं म्हणू. त्यांनी लागन तर ते पाहावं, त्यांनी केलं पाहिजे. ते तशातला भाग नाही सर, मी भरली त्याचं वडील असं, पण त्यांनी ते पाहिलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे ना, अशातलं काही हे नाही सर. अर्धापूर तालुक्यातील लोण गावाजवळ एका भरधाव कारने थेट शेतातील आखाड्यात घुसून भीषण अपघात केला आहे. या अपघातात झाडाखाली विसाव्यासाठी बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोण गावाजवळील ही घटना आहे. तामसा येथून येणाऱ्या एका स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ही कार रस्त्यावरून थेट शेतातील आखाड्यात घुसली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावेळी शेतात एका झाडाच्या सावलीत एक महिला बसली होती. भरधाव कारने या महिलेला जोरदार धडक दिली, ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तामशाकून मारुती सुझुकी गाडी भरवा वेगात येत होती. आमच्या येथील महिला शेतमजुरासाठी आली असताना इथं हायब्रिड कुरत होती. या साईडला येणारं वाहन जोरात तिच्या अंगावर जाऊन आखाड्यावर धडक दिली. आमच्या येथील महिला मंगलबाई साहेबराव पाटील शिंदे यांची मुलगी होती ती, आणि ती गंभीर स्वरूपात कशी घुसली बरे, कसा झाला त्याची प्राथमिक माहिती अशी, ड्रायव्हर सांगतो की माझं झोप लागली होती, त्यांना गाडी साईडला आलेली आहे आणि येऊन अंगावून जाऊन महिला गंभीर स्वरूपात जखमी आहे. पण येणारी गाडी रॉंग साईड येऊन आमच्या येथील आनंद वसंत देव भारती महाराज यांच्या आखाड्यामध्ये घुसली. आणि महिला सावलीचा आधार घेऊन बसली असताना तिला गंभीर दुखापत झालेली आहे. शासकीय रुग्णालय नांदेड येथे विष्णुपुरी हलवण्यात आलेली आहे. रामटेक तालुक्यातील बोर्डा सराखा येथील एका 36 वर्षीय तरुणाचा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी गेलेल्या या तरुणाचा मृतदेह शहरात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर माहितीनुसार मृतक राजेश राघोजी शेरकुरे हा 17 एप्रिल रोजी तुमसर तालुक्यातील एका गावात लग्न कार्यासाठी गेला होता. मात्र 18 एप्रिल रोजी सकाळी तुमसर पोलीस स्टेशन हद्दीतील घनकचरा संकलन केंद्राजवळील पाण्यात एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. मृतकाच्या हातावर राजेश असे नाव गोंदलेले असल्याने त्याची ओळख पटविणे सोपे झाले. प्राथमिक अंदाजानुसार राजेशला दारूचे व्यसन होते आणि नशेत असताना त्याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
कारण सततचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.